सिद्धी मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी अंडा मसाला बनवणार आहे। मस्त असा चमचमीत आणि झणझणीत असा, आणि तो आपण आता तव्यावरतीच बनवणार आहे। आणि हे मी आता 5 अंडे घेतलेली आहेत, चांगली बॉईल करून घेतलेली आहेत आणि त्याला मध्ये कट करून असे काप करून घेतलेले आहेत। आपण ह्यांना आता थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत। चला तर मग आपण हे आता फ्राय करून घेऊया। आता मी गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा बटर टाकायचं आहे आणि 1 चमचा तेल टाकायचं आहे। तुम्हाला जर बटरमध्ये नसेल पाहिजे तर तुम्ही तेलामध्येच करू शकता आपले अंडा फ्राय। आणि आता ह्याच्यामध्ये चांगलं हे गरम करून द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसं लाल मसाला टाकायचा आहे थोडासा, आणि थोडीशी हळद टाकायची आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जे आपले अंडी आहेत ती याच्यामध्ये फ्राय करायसाठी अशी ठेवून द्यायची। स्लो गॅसवरतीच आपण ही फ्राय करून घ्यायची। मस्तपैकी अशी बघा, याने ना आपल्या अंडा मसाल्याला मस्त अशी टेस्ट येते। चांगली अशी फ्राय करून घ्यायची आहे। आपली आता एक साईडनी चांगली फ्राय झालेली आहेत। 1-2 मिनिटासाठीच आपण ठेवायचे त्याला। हे बघा, बघू शकता मी अशी पलटी मारून घ्यायचे। अशी पलटी मारून घ्यायची। बघा किती छान असा कलर आला आपल्या अंड्याला। हे सगळे असे पलटी मारून घ्यायचे। आपले आता दोन्ही साईडनी चांगली फ्राय झालेली आहे। आता आपण ही डिशमध्ये काढून घेऊया। बघा मस्त अशी फ्राय झालेली आहे। आणि तुम्हाला जर तव्यामध्ये जर हे करायला जमत नसेल आपल्याला, तर तुम्ही कढईमध्ये पण करू शकता अंडा मसाला। आता आपण थोडासा मसाला करून घ्यायचा आहे। आता आपण थोडा मसाला करायचा आहे। त्याच्यासाठी मी इथे 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे, 4-5 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे। त्याला आपण आता मिक्सरमध्ये चांगला असे बारीक पेस्ट करून घ्यायचे। आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, हे सगळं घ्यायचं आणि अशी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि चांगली अशी बारीक पेस्ट करून घेऊया। हे बघा, बघू शकता। आता आपण ही चांगली पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये, बघू शकता। आता आपण अंडा मसाल्याला सुरुवात करूया। आपण आता त्याच पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकायचे आणि चांगलं असं गरम होऊन द्यायचे। आणि इथे मी 2 कांदे एकदम असे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते याच्यामध्ये चांगले असे लाल कलर होईपर्यंत मस्तपैकी असं भाजून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे। असा चांगला कलर आला पाहिजे, आपला लाल कलर चांगला भाजला पाहिजे कांदा, आणि चांगला असं फ्राय करून घ्यायचे।
आपला आता कांदा चांगला असा लाल कलरचा झालेला आहे, मस्त असा भाजलेला आहे, फ्राय झालेला आहे. आपण आता ह्याच्यामध्ये जे आपण टॅमॅटो मिरची कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि ती पण चांगली भाजून घ्यायची आहे. मस्त अशी याला टेस्ट येते. आपण ही अशी पेस्ट करून घेतली की चांगली मिक्स करून भाजून घ्यायचे. बघा, बघू शकता. एक दोन मिनटासाठी चांगली भाजायची हिला. याचा कच्चापणा सगळा काढून टाकायचं आहे. भाजून चांगलं असं परतून घ्यायचं आहे. आपल्याला कांदा टॅमॅटो मिरची आलं लसूण सगळं हे मस्त असं फ्राय होऊन निघालेलं आहे, भाजलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण सुके मसाले टाकणार आहोत. अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा गरम मसाला. आपण तिखट मसाला टाकणार नाही कारण आपण त्याच्यामध्ये आपण मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपण तिखट मसाला टाकायचा नाही. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि असं सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि आपले सगळे मसाले चांगले भाजण्यासाठी आपण याच्यामध्ये एक दोन चमचे असे पाणी ओतून घ्यायचे आणि चांगलं असं भाजून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे. हे बघा, दोन मिनिटांसाठी चांगलं मस्त भाजून घ्यायचं आहे. आपला आता मसाला चांगला भाजून झालेला आहे. आपण आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. आणि जी आपली अंडी जी फ्राय करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये सोडायची. अशी एक एक अशी हे करून घ्यायची. बघा किती छान असं वाटते आपले अंडा मसाला. झटपट अशी होणारी आपली रेसिपी. बघा किती छान वाटते ती. आपला आता अंडा मसाला मस्त असं झालेला आहे. हे आपण चपातीसोबत, भातासोबत, नानसोबत मस्त असं लागतं. बघू शकता. हे असं आता आपण पलटी मारून घेऊया सगळे. बघू शकता आपला अंडा मसाला रेडी झालेला आहे, तयार झालेला आहे खाण्यासाठी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आणि याच्यावरती आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकूया. माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.